स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला. आणि खूपच म्हणजे आनंद होतो ना आपण की माझ्या आनंदाला अमृताचं कोंदण लागले असं काहीच मला आता वाटतंय. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपले पहिले मान्यवर आनंद शिंदे. म्हणजे आज असं झालंय ना, माणसाला माणसासाठी वेळ नाही, माणसाची माणसासाठी जी संवेदनशीलता कुठेतरी कमी झाली. तितकंच नाही तर भाषेसाठी माणूस माणसाशी म्हणतोय, माणसांच्या भाषेसाठी इथे वाद होत आहे. त्यावेळी ही व्यक्ती प्राण्यांना समजून घेते, प्राण्यांचं मन समजून घेते. हे झाले पहिले आपले मान्यवर. आणि दुसरे मान्यवर म्हणजे डॉक्टर सुहेल लंबाते. डॉक्टर म्हटलं की आपण म्हणतो की रुग्णसेवा करणार, त्यासाठीच डिग्री घेतात, ते बोलणं सोपं असतं. पण त्याचवेळी जे लोक आयुष्याची संध्याकाळ अनुभवतात, त्यांचे प्रॉब्लेम ज्याकडे कोणाचंच लक्ष नाही, त्यांना वेळ देणं, त्यांची सेवा करणं आणि त्यांना मानसिक आधार देणं, हे प्रेमाने करणं, अशा माणसातल्या देवदूताला आज आपल्याला बोलतं करायचं. तर मुलाखतीला सुरुवात करूया. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.